बाप्पा, आम्हाला तुझी भूक लागलेली आहे, आम्हाला तुझं वेळ लागलेलं आहे. येशू ख्रिस्ता पवित्र आत्मा, तू आमची वेळ घे, तू आमच्याशी बोल, तुझं वचन जिवंत वचन आहे, ते आमच्या जीवनात कार्य करू दे. वचनाच्या द्वारे सगळे बंधन आज तुटले जाऊ दे आणि तुझ्या योजना पूर्णत्वास जाऊ दे. तू करत आहेस याबद्दल धन्यवाद. आणि सगळे अडखळ येशू चरणात बांध करतो, येशू चरणात मागतो म्हणून जाईल. आता कुटुंबाचं महत्व आपण पाहिलेलं आहे. कुटुंबाची वेदी बांधली जात आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सूचना मी देते की आज आपला अगदी 2 तासाचा मेसेज झाला, मी मान्य करते. परत आता बसलोय तरी सगळेजण अगदी टवटवीत आहेत. येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद. उद्या सकाळी खूप सामर्थ्यशाली वचन परमेश्वर तुमच्याकडे आहे आणि त्याच्यासाठी कोणीही गैरहजर राहू नका, कोणी नका. सगळेजण या, सगळ्यांची उपस्थिती हवी आहे. काही होऊ दे, कोणत्याही समस्या हवी, सगळ्या पार पडून स्वतः या, इतरांना पण घेऊन या. कारण या गोष्टी आम्हाला माहिती आहेत, शिकवलेल्या आहेत पास्टरांनी. पण म्हणतात ना, सोनाराने कान टोचले पाहिजे, होय की नाही पास्टर? पास्टर म्हणतात मी सांगून सांगून थकलोय, ऐकतच नाही. एवढ्या पटकन टोचणाऱ्याचे पटकन कोणीतरी येऊ देत पाठव, मग पाठवलं देवाने. आता प्रार्थनेबद्दल परमेश्वर सांगा. वेदी बांधली घरामध्ये, वेदीसाठी कन्फेस केलेलं आहे की परमेश्वर माझ्या घरात वेदी बांधली जाते. माझ्या प्रियांनो, या प्रार्थनेचं आमच्या जीवनात प्रचंड महत्व आहे. कारण आम्हाला परमेश्वराचा आत्मा सांगत आहे निरंतर प्रार्थना करा. आणि आज प्रार्थनेबद्दल परमेश्वर सांगत आहे, आम्ही काळजीपूर्वक वचन ऐकणार आहोत. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 6 ते 8. वेळ कमी आहे, थोड्या वेळात संपवणार आहे म्हणून मन लावून ऐका, मी फास्ट घेत आहे. याकोबाचे पत्र पहिला अध्याय 6 ते 8. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस दुर्बुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपण चंचल म्हटल्यानंतर ती व्यक्ती स्थिर नाही, या व्यक्तीकडून काय आशा नाही असं म्हणून त्याला बाजूला करतो. आणि देवाचा आत्मा स्पष्ट सांगतो, जो विश्वास न धरता मागतो तो असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यामध्ये तो चंचल आहे. आपल्याला प्रभू येशूकडून काही मिळेल असे त्याने समजूच नये. देवाचं वचन सांग, स्पष्ट सांगतं देवाचं वचन सांग. दुसरं तेसलोनिकरास पत्राचा 5वा अध्याय 17 ते 18. निरंतर प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत दुःखास्तुती करा, कारण प्रभू येशू मध्ये देवाची हीच इच्छा आहे. निरंतर प्रार्थना करा, सर्व परिस्थितीत दुःखास्तुती करा, प्रभू येशू मध्ये देवाची हीच इच्छा आहे. पहिले योहानाचं पहिलं पत्र शेवटी जायचं. योहानाचं पहिले पत्र याचा 5वा अध्याय 14 ते 15. त्याच्या समोर आपल्याला यायला धैर्य आहे, ते यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपल्या ऐकेल आणि आपण जे काही मागतो तो ते ऐकतो. येशू ख्रिस्ताचा धन्यवाद असो. 2 कोरिन्थियस पत्र म्हणजे दुसरे क्रोनिकलचे पत्र, दुसरा इतिहास अत्यंत महत्वाचा आहे. कान देऊन ऐका. दुसरा इतिहास 7वं वचन, 7वा अध्याय 14 वचन. दुसरा इतिहास 7वा अध्याय 14 वचन. माझे नाम ज्या लोकांना दिले आहे त्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली. माझे नाम ज्या लोकांना दिले आहे त्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनासाठी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करेन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. इंग्लिशमध्ये खूप छान दिलेलं आहे, आपण वाचूया. 2 Chronicles 7 chapter and 14 verse.
If my people who are called by my name, I will humble themselves and pray and seek my face and turn from their wicked ways. Then I will hear from heaven and forgive their sin and heal their land. आणि मग मी त्यांची भूमी आशीर्वादित करेन. इफिस्करास पत्राचा 6वा अध्याय 18 वचन. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. शेवटचं वचन वाचते इर्मायाचा 29वा अध्याय 12 वचन. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल आणि मी तुमचे ऐकेन. आमेन. वा, खूप सुंदर परमेश्वराचा आत्मा आमच्याशी बोलतो. निरंतर प्रार्थना करा. तेसलोनिकरास पत्रामध्ये म्हटलंय निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण प्रभू येशू मध्ये इच्छा आहे परमेश्वराची. देवाची इच्छा हीच आहे. आमचं प्रेयर अल्टर घरामध्ये बांधलं जातं. आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि आम्ही मागितलेलं आहे आणि ते होणारच आहे. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रेयर अल्टर बांधलंच जाणार आहे. प्रार्थनेची वेदी बांधलीच जाणार. परमेश्वराची इच्छा आहे त्याच्या लेकराने प्रार्थना करावी. आदम आणि हव्वाला त्याने बनवला, पती पत्नी म्हणून उभं केला, कुटुंबाची स्थापना केली की त्यांनी एकत्र यावं आणि परमेश्वराचं कार्य बांधावं, परमेश्वराचं राज्य बांधावं, परमेश्वराचं कमिशन पूर्ण करावं. आणि ती योजना त्याने परत येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याचा स्वतःचा पुत्र देऊन मृत्यूंजय ख्रिस्ताच्या द्वारे मृत्यूची नांगी म्हणून सार्वकालिक जीवन देऊन आम्हाला ते दिलेलं आहे, कमिशन दिलेलं आहे. जा आणि पृथ्वीला दिगंतापर्यंत जाऊन सुवार्ता सांगा. आणि त्यासाठी आम्हाला प्रार्थनेची गरज आहे, कंटिन्युअस प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थना अनेक प्रकारच्या आहेत. प्रार्थना सगळ्यात पहिलं म्हणजे आमची वैयक्तिक प्रार्थना. कारण आपण काय बघितलंय, माझं परमेश्वरासाठी पर्सनल रिलेशन आहे. त्याच्यामध्ये माझा पती, माझी पत्नी, माझे लेकरं, माझे आई वडील कोणीच येऊ शकत नाही. माझी स्वतः परमेश्वरासाठी वैयक्तिक प्रार्थना होणं. मला प्रार्थना करायची म्हणजे मला त्याच्याशी बोलायचं, माझ्या बापाशी मला बोलायचं. माझ्या अरे रोमकरास याचा ते 12व्या अध्यायामध्ये पहिले 1-2 वचनं वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, घरी गेल्यानंतर वाचा. त्याच्यामध्ये सांगितलं तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि तो तुमच्या मध्ये राहतो. तारणामध्ये म्हणून तुम्ही त्याला स्वीकारलं, तो तुमच्या मध्ये राहतो. सतत तो तुमच्या मध्ये आहे. तो तुम्हाला नग्न जाणतो, तुमचा प्रत्येक विचार जाणतो, त्याला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आणि जे काही तुम्ही येशूच्या नावात मागाल ते तुम्हाला मिळेल. विश्वासाने मागाल ते तुम्हाला मिळेल. म्हणजे तुमचं सतत आणि सतत त्याच्यासाठी प्रार्थना करणं, त्याच्यासाठी ट्यून राहणं, तो तुमच्यातच आहे. तुमचा प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक अपेक्षा, प्रत्येक तुमचा शब्द तो जाणतो. माझ्या प्रियानो, असं नातं आमचं जगातल्या कोणत्याच व्यक्तीसाठी नाही, कुणासाठीच नाही. असं अद्भुत नातं जे एक क्षण देखील अंतर नाही, एक क्षण देखील नाही. कुठेही जा, कसे राहा, काही करा, कुठे असलो तरी देखील तो आम्हाला एक क्षण देखील सोडत नाही. चुका करत असताना, पाप करत असताना देखील तो आम्हाला सोडत नाही. म्हणजे काय विचार करा, तो पवित्र देव, राजातील राज, जगाचा निर्माण करता, युनिवर्स बनवणारा, आम्ही पापात पडलो तरी देखील तो आमच्यासाठी, तो पाप त्याला आवडत नाही. तो आम्हाला पाप करायला सपोर्ट करत नाही, पण तो त्या पापात देखील आम्हाला सोडत नाही. माझ्या प्रियांनो, त्याच्यातून तो आम्हाला बाहेर काढतो. येशूला तारणारा देव म्हणून स्वीकारले. तुम्हाला
ते जॉयस मिनिस्ट्री करत होते, देवाचं कार्य करत होते. मला फार आवडतं त्यांचा तो प्रामाणिकपणा. आणि देवाचं मेसेज सांगायला सुरुवात केली. लोक येत होते आणि देवाचं कार्य करायची आणि तिला तिच्या चुकांमधून अजून ती पूर्णपणे बाहेर आली होती, पण इतकं कार्य तो तिच्याकडून करून घेत होता. तिला व्यसन होतं सिगारेट. प्रिचिता गेली की बाहेर जाऊन आज जाऊन ते पाठीमागे जाऊन ती सिगरेट फुंकून बघायची आणि फुंकताना म्हणायची, परमेश्वरा मी ह्या व्यसनाच्या अधीन गेलेले आणि मला माहिती आहे तुम्हाला बाहेर काढणार, मी तुझा धन्यवाद करते. असं तिने कंटिन्यू केलं. त्याच्यानंतर तिला त्याची इच्छा झाली, स्पर्श केला ना आणि तिने ज्यांच्या त्यांच्यासाठी प्रार्थना केला, त्यांची व्यसनातून त्यांना. तुम्ही दारूच्या गट्ट्यात गेला तर तो असं म्हणत नाही, तू आता मला स्वीकारले, मी तुझ्यामध्ये आहे, मला ते पटत नाही, सगळं घाण प्रकार चाललाय, तू आज जा, मी बाहेर थांबतो, तू बाहेर आतून बाहेर आला की मग मी परत तुझ्यामध्ये येऊन बसतो, असं म्हणत नाही. त्याचं वचन काय? तुला सोडणार नाही, तुला टाकणार नाही, कधीच नाही, कधीच नाही, असं वचन दिलंय. ज्याला तुम्ही त्याला तारणारा म्हणून स्वीकारणार. माझ्या प्रियांनो, तो तशाही परिस्थितीत तो तुमच्यामध्ये आहे. म्हणून लक्षात ठेवा, मोबाईलवर काय बघता ना, काय करता ना, तुम्ही कुठे जाता ना, तुमच्याकडून काय घडतं ना, विवाहबाह्य काय संबंध होतात ना, काय घडतंय ना, ते सगळं परमेश्वर पाहतो. तो तुम्हाला तिथे सोडत नाही, तो तुमच्या संधीच आहे. नवऱ्यांनो सावधान. छान दिसते, देव पाहतो, तो ऐकतोय. काय माझी पोरगी सोडून दुसरीकडे बघतोस, नजरेनं व्यभिचार होतो आणि परमेश्वर ते मान्य करत नाही. विचारांचा, नजरेचा व्यभिचार ही तो मान्य करत नाही. म्हणून स्त्रियांना बिनधास्त राहा, खूप बिनधास्त राहा, धन्यवाद करा. राखणारा कोण आहे? नगर जर परमेश्वर राखत नाही तर राखणाऱ्याचे श्रम व्यर्थ हो व्यर्थ. तुम्ही कुठे कुठे जाल तुमच्या नवऱ्याच्या मागं, तो मोबाईलवर काय बघतो, कुणाला मेसेज टाकतो, काय काय बघाल, काय काय कराल. तुमची बायको सगळ्या काय सांगते, तुम्ही कुठपर्यंत ऐकाल. देवाच्या हातात सोपा, परमेश्वराच्या हातात सगळं दिलं, तो सगळं बघतो. कुटुंब त्याचा वेदी बांधले, तो सगळ्या गोष्टी पाहतो. त्याच्या हातात सगळं आहे. तो तुम्हाला कधीच सोडत नाही, तो कधीच टाकत नाही. पण तो त्या दुष्टाईतून, त्या चुकांमधून, त्या घाणीमधून बाहेर काढतोच काढतो, कारण तो तुमच्या प्रेम करतो. आणि प्रार्थना करावी असे त्याची इच्छा आहे आणि निरंतर प्रार्थना करावी, प्रत्येक क्षणाला प्रार्थना करावी अशी त्याची इच्छा आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करावी, प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही उपकार स्तुती करावी. भांडण चाललंय बायको संगती तरी उपकार स्तुती करावी. मालकाने त्रास दिलाय, वाटेल तशा शिवाय दिलाय तरी स्तुती करा, करा स्तुती, धन्यवाद करा. चांगलं करताना लोक त्रास देतात, स्वतः चुका करून दुसऱ्यांना खाली पाडतात आणि दुसऱ्यांना त्रास देतात, दुसऱ्यांना बदनाम करतात. मग राग येतो ना. धन्यवाद करा. खूप कठीण आहे, भयंकर कठीण आहे. मी गेले त्याच्यातून, जाते त्याच्यातून. धन्यवाद करा. अशा परिस्थितीत उपकार स्मरण करणं अतिशय कठीण आहे. ज्याच्यासाठी चांगलं केलं तेच लोक उलटतात, त्रास देतात, दुष्टाईनं वाईट वर्तन करतात, पाडण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांच्या साठी प्रार्थना करणं आणि अशा लोकांच्या बाबतीत उपकार स्तुती परमेश्वराकडनं अतिशय कठीण आहे. आणि परमेश्वर म्हणतो सतत निरंतर प्रत्येक गोष्टीबद्दल उपकार स्तुती करा. केल्याची वेळ फेड, वाईटाने दिली उपकार स्तुती करा, ठेच लागली उपकार स्तुती करा, पडल्या उपकार स्तुती करा, चुका झाल्यात उपकार स्तुती करा, सर्व गोष्टीबद्दल उपकार स्तुती करा आणि परमेश्वराचा धन्यवाद करा. निरंतर प्रार्थना करा. आता प्रार्थना आमची मी 4 प्रकारच्या प्रार्थना सांगत आहे.
आम्ही एकट्यानं प्रार्थना करणं अत्यंत गरजेचं आहे. मी जिथं जाईल, जशा परिस्थितीत असेल, प्रत्येक क्षणाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. मी सकाळी पहाटे उठून माझा वैयक्तिक वेळ त्याला परमेश्वराला देईन. मी त्याच्या संगती बोलेन, मी त्याला माझं सगळं कारण सांगेन, मी त्याचं वचन, तो काय म्हणतो ते मी ऐकेन, ते वचन मी वाचेन आणि परत मी माझं मागणं त्याची वचनं घेऊन त्याच्या समोर मांडेन. निरंतर मी प्रार्थना करेन, माझी वैयक्तिक प्रार्थना. दोघे किंवा तिघे एकत्र माझ्या नावाने येतील त्या ठिकाणी मी आहे. पती पत्नीने केलेली प्रार्थना, कुटुंबाने केलेली प्रार्थना, माझे प्रेयर पार्टनर, कोणी व्यक्ती ज्याच्यासाठी मी प्रार्थना करते, माझी मैत्रीण असेल, मित्र असेल, माझे पास्टर असेल, कुणासाठी मी प्रार्थना करणार, देवाचे सेवक, माझी वैयक्तिक केलेली प्रार्थना, एकत्र केलेली प्रार्थना, प्रेयर पार्टनर साठी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र मिळून केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो. काही प्रार्थना ज्या आम्ही कळवळून एकटं प्रार्थना करतो, गुप्तपणे लोकांसाठी, लोकांच्या दोषासाठी, आमच्या जवळच्या लोकांच्या दोषासाठी, ती प्रार्थना ऐकतो परमेश्वर. काही वेळेला आम्हाला दुसऱ्यांची गरज लागते, दोघे किंवा तिघे एकत्र येऊन ज्याला धीर खचतो, ज्याला आम्ही विकल होतो, निराश होतो, त्याला दोघे किंवा तिघे एकत्र येऊन ज्याला आम्ही कळकळून प्रार्थना करतो, ती प्रार्थना ऐकली जाते. काही वेळेला स्त्रियांचा ग्रुप, पुरुषांचा ग्रुप एकत्र येतो आणि प्रार्थना करतो. घरोघरी केलेल्या प्रार्थना एकत्र येऊन, घरी लोकांना बोलून केलेल्या प्रार्थना, त्या प्रार्थना ऐकल्या जातात. ती पण आम्हाला गरज आहे. आमची वैयक्तिक प्रार्थनेची गरज आहे. आम्ही दोघां तिघांनी केलेली प्रेयर पार्टनर्सनी केलेली प्रार्थना, आमची कुटुंबात झालेली प्रार्थना, प्लस आमची घरामध्ये लोकांना बोलवून केलेली प्रार्थना, देवाच्या सेवकांना केलेली प्रार्थना, याची आम्हाला गरज आहे. कधी देवाचे सेवक हात ठेवून प्रार्थना करतात, त्यावेळेला सुटका प्राप्त होते, त्यावेळेला प्रार्थनेचं उत्तर मिळतं, ते देखील करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण हिजकियाचं उदाहरण बघतो. एलियाने त्याच्यासाठी, आलिशाने त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याचं प्रार्थना केल्याच्या नंतर, एलियाने प्रार्थना केल्याच्या नंतर त्याला आजारातून, यशाने त्याच्यासाठी प्रार्थना केल्यानंतर तो आजारातून बाहेर आला, त्या गळ्यातून तो बाहेर आला. माझ्या प्रियांनो, आमचं प्रार्थना, देवाच्या सेवकांनी आमच्यासाठी प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. शिवाय काही प्रार्थना अशा आहेत की त्यावेळेला, ज्या वेळेला चर्च एकत्र येतं आणि एकत्र मिळून एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो, ती प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाते. काही उठण्यासाठी चर्चने एकत्र येऊन मिळून आरोळी मारणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. त्यावेळेला सगळ्यांनी परमेश्वराकडे येऊन आरोळी मारणं म्हणजे वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी. कधी आमची वैयक्तिक प्रार्थना रोजची पाहिजे, आमची कुटुंबाची प्रार्थना पाहिजे, आमच्या पार्टनर्सनी, प्रेयर पार्टनर्सनी आम्ही केलेली प्रार्थना पाहिजे, आमच्या घरात सगळ्यांना बोलून केलेली प्रार्थना ती पण पाहिजे आहे, सेवकांनी आमच्यासाठी केलेली प्रार्थना ती पण हवी आहे, आणि चर्चने एकत्र मिळून केलेली प्रार्थना देखील हवी आहे. 3 दिवसाचे उपवास, 7 दिवसाचे उपवास, चर्चचे उपवास आणि प्रार्थना होतात, होल नाईट प्रेयर होतात, रात्रीच्या प्रार्थना होतात. ह्या सगळ्या आमच्यासाठी अत्यंत गरजेच्या आहे, कारण त्याने सांगितलं निरंतर 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 सतत प्रार्थना करा, त्याची आज्ञा आहे. कारण प्रार्थना आम्हाला बदलवते, प्रार्थना आमच्या व्यक्तींना बदलवते, प्रार्थना आमची परिस्थिती बदलवते, प्रार्थना समय बदलवते. माझ्या प्रियांनो, आम्हाला प्रार्थनेची नितांत गरज आहे, नितांत गरज आहे. प्रार्थना म्हणजे परमेश्वरासंगती बोलणं, प्रार्थना म्हणजे परमेश्वरासंगती असणारा निकटचा संबंध, जवळीक. देवाधिदेव परमेश्वर येशू ख्रिस्त देवपुत्र असताना देखील जेव्हा तो पृथ्वीवर आला त्यावेळेला त्याने प्रार्थना केली. शिष्य निवडण्याच्या आधी देखील शिष्यासाठी त्याने प्रार्थना केली. गेत्सेमनी बागेमध्ये त्याने प्रार्थना केली. लाजारससाठी, त्याला मृत्यूतून उठवण्यासाठी देखील त्याने प्रार्थना केली. माझ्या प्रियांनो, सतत त्यांनी प्रार्थना केली. त्याने लोकांच्या मध्ये प्रार्थना केली, लोकांच्यासाठी प्रार्थना केली, त्याने एकांतात जाऊन प्रार्थना केली. हालेलुया. लक्षात घ्या, म्हणजे आम्हाला दार बंद करून एकांतात देखील प्रार्थना करायची आहे. आम्हाला इतरांच्याकडे जाऊन
जाऊन त्यांच्या सहवासात देखील प्रार्थना करायची आहे. आम्हाला मंडळीमध्ये येऊन एकत्र परमेश्वराकडे आक्रोश करून पण प्रार्थना करायची आहे. आम्हाला सर्व प्रकारे सर्व बाजूने प्रार्थना करायची. कोणती प्रार्थना महत्वाची आहे? सगळ्याच प्रार्थना महत्वाची. आमची वैयक्तिक प्रार्थना पण पाहिजे, आमची कुटुंबाची प्रार्थना पण पाहिजे, आमची प्रेयर पार्टनरसाठी केलेली प्रार्थना पण पाहिजे, देवाच्या सेवकांनी सेविकेने केलेली प्रार्थना देखील पाहिजे आहे, चर्चने केलेली प्रार्थना देखील हवी आहे, महिला मंडळांनी केलेली प्रार्थना देखील हवी आहे, पुरुष मंडळांनी केलेली प्रार्थना देखील हवी आहे, तरुणांनी केलेली प्रार्थना देखील हवी आहे. सतत निरंतर प्रार्थना करा. लक्षात घ्या. आणि या प्रत्येक प्रार्थना महत्वाच्या आहे. या प्रत्येक प्रार्थना मला अटेंड करायची आहे. या प्रत्येक प्रार्थना माझ्याकडून झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे. अत्यंत गरजेचे आहे. कारण प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. कशी कराल प्रार्थना? खूप सुंदर सांगितलेलं आहे. दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय 14 वचन आताच आपण वाचलंय. माझे नाव ज्या लोकांना दिले आहे त्या लोकांनी दिन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनासाठी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पातकांची त्यांना क्षमा करेल व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेल. इफ माय पीपल who are called by my name. ज्यावेळेला येशू ख्रिस्ताला त्याच्या नावाने ओळखणारे लोक म्हणजे कोण? हे लोक कोण? ख्रिस्ती लोक, त्याला अनुसरणारे लोक. म्हणजे अनुसरणारे म्हणजे कोण? तारणारा देव म्हणून ज्याने आम्ही येशू ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणात घेतलेला आहे, तो आमचा देव झालेला आहे, ते लोक त्याच्या नावाने ओळखले जातात. तुम्ही ज्यावेळेला येशू ख्रिस्ताला अंतःकरणात घेतात तारणारा देव म्हणून, त्यावेळेला तुम्ही त्याच्या नावाने ओळखले जातात. तुमची ओळख सैतानासमोर, दिव्यदूतांसमोर येशूच्या नावाने आहे. हालेलुया. अहो पास्टर, काय त्याचं? मी त्या लोकांचं काही वाईट केलं नाही. अहो मी त्याला काहीच नाही केलं. अहो मी त्याला मदत केली. अहो मी त्यांच्यासाठी धडपडले आणि त्या लोकांनी माझा नाश करायचंच चालवलं का? कारण त्यांचा पगडा सैतानानं घेतलेला आहे आणि त्यांच्यामध्ये असणारा जो सैतान, जो दुरात्मा आहे, त्याला कोण दिसतंय तुमच्यामध्ये? येशू ख्रिस्त दिसतो. त्याला दिसतंय हे येशूच्या नावाने ओळखले जाणारे लोक आहेत. मग तो तुमच्या पाठीमागं हात धरून लागतो. त्या व्यक्तीमधला सैतान तुमच्या पाठीमागं हात धरून लागतो. तो तुम्हाला पाडायचा प्रयत्न करतो, काढायचा प्रयत्न करतो, उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करतो, तुमची बदनामी करायचा प्रयत्न करतो, वाटेल ते लोक तुमच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करतो. कारण तो सैतान चौतरलेला आहे. त्याच्यातला सैतान चौतरलेला आहे. आणि सैतान किती क्रूर असतो. सैतानाला त्याच्या लोकांची दया माया नाहीये. जे सैतानी कृत्य करतात त्यांची देखील दया माया नाही. कारण तो त्यांचा नाशच करतो. तो त्यांच्यामध्ये शिरून देवाचं कार्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो. तो देवाचं कार्य थांबवण्याचा प्रयत्न करतो. देवाच्या लोकांना बरबाद करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते करत असताना तो ज्या व्यक्तीच्या मधून ते करतो त्या व्यक्तीचा पण तो नाश करतो. ते करत असताना नाशासाठी त्याची नेमणूक केलेली असते. आणि म्हणून म्हणतो ना, परमेश्वराचं वचन आहे, काही लोक नाशासाठी ठेवलेले आहेत. हे लक्षात ठेवा. नाशासाठी ठेवा. जे सैतानाला सोडतच नाही, सैतानाला धरून ठेवतात. कारण सैतान तात्पुरतं देत असलेली सत्ता, अधिकार, पैसा, वैभव, सौंदर्य, सुख, चैन, शरीराच्या सगळ्या वासनांचं सुख, सगळं आहा काय वाटतंय, काय सन्मान, आहा काय जय जयकार, आहा. आणि मग काय, ती व्यक्ती वाटेल त्या दुसऱ्याचं वाईट करायला धावते. माझ्या हातात मी सर्व. कारण कोण बोलतो त्याच्यातून सर्व आहे? असा बोलणारा कोण? लुसिफर.
देवाचा लेकरू कधीच म्हणू शकत नाही माझ्या हातात सगळं काही आहे आणि मी दुसऱ्यांची उलथापालथ कर, मी दुसऱ्यांना वाकवल, मी दुसऱ्यांना काढून टाकल, मी दुसऱ्यांचा नाश कर म्हणू शकत नाही. कधीच नाही म्हणू शकत देवाचा लेकरू. कारण त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त जो क्षमेचा देव आहे, तो क्षमा करणारा परमेश्वर, तो दयेचा देव आहे. म्हणून जे लोक काय सांगितलेलं पहिलं, माझे नाम ज्या लोकांना दिलेले आहे, ज्या लोकांना माझे नाव दिलेले आहे, म्हणजेच तारणारा देव म्हणून तुम्ही ज्याला येशू ख्रिस्ताला स्वीकारलेले आहेत ते लोक. दुसरं काय आहे, ते स्वतःला दीन करतील, विल हंबल देमसेल्फ, त्यांना स्वतःला लीन आणि नम्र करतील. आमचा देवादिदेव परमेश्वर जगाचा निर्माण करता, जगाचा उद्धार करण्यासाठी आला आणि कुणावर बसला? घोड्यावर नाही, गाडगेवर बसला, उंटावर नाही. उंटावर बसून शेळ्या हाकायच्या नव्हत्या त्याला, तो गाडगीवर बसला. हालेलुया झाला. तो जर लेन झाला तर कोण आपण? कसला मान आणि सन्मान, कोण आपण? कोण मोठे लागून गेलो आपण? अरे माझ्याबद्दल बोललं ते, अरे माझ्याबद्दल केलं, काय माझ्याबद्दल बोलले ते, अशी गंमतच कशी झाली तिची. अरे कोण तुम्ही? कोण? अरे येशूच्या तोंडावर जगाचा निर्माण करता त्याच्या तोंडावर चुकले तर आपण कोण? कोणीच नाही. अरे तो असा आहे, काय देवाचा सेवा करतोय, तो तर असलाय, तो असा फालतोय, त्याचं लाईफ माहितीये का, त्याचं फॅमिली लाईफ माहितीये का, अहो तो तर असं करतो, काय देवाचं कार्य करतो, काय सामर्थ्य उतरून येतं, जाऊ दे. अरे तो काय नाही, तो बरोबर नाहीये, तो चांगला नाही. ती देवाचं सेवा काय, त्यांचं फॅमिली लाईफ बघितलं का तिचं? अरे ती काय करते माहितीये का, तिचं असं आहे, तिचं तसं आहे. माझ्याबद्दल असं म्हटलं, कोण आपण? कोणीच नाही. कार्य करतो तो कोण? परमेश्वर. मग कोणता पवित्र सेवक, कोणती पवित्र सेविका? ती पवित्रता कुणाची आहे? परमेश्वराची. ती लागलीता कुणाची आहे? परमेश्वराची. ते सामर्थ्य कुणाचं आहे? परमेश्वराचं. शब्द कुणाचा आहे? परमेश्वराचा. आपलं काहीच नाहीये. आपल्याबद्दल काही जरी बोलला तरी त्याला काहीच किंमत नाही, काहीच किंमत नाही. सन्मान जरी केला तर आपला कोणाचा सन्मान आपल्याला कोणी उभं पण करत नाही. काही ते सन्मान काही नसतो. लक्षात ठेवा, सन्मान कुणाचा आहे? तो आपल्यामध्ये असणाऱ्या येशू ख्रिस्ताचा. बसायला स्थान दिलं कोणी? ते कुणासाठी? माझ्यामध्ये असणाऱ्या येशू ख्रिस्ताला. मी कोण? किंमत नाही. हे लक्षात ठेवा, सतत लक्षात ठेवा. आयुष्यात कधीच ही गोष्ट विसरू नका. म्हणून माझे लोक जे माझ्या नावाने ओळखले जातात ते जेव्हा दीन आणि नम्र होती. आणि पुढे काय सांगितलं? प्रे अँड सीक माय फेस. ते जर येऊन माझं मुख पाहतील, माझं मुख शोधतील आणि प्रार्थना करतील, तुझं मुख मला पाहायचं. आम्ही फक्त हाताकडे बघतो. काय देणार आहेस परमेश्वर? काय देईल मला? आरोग्य, माझा कुटुंबासाठी पैसा, हे ते बघायला पाहिजेच. बापाकडे स्वर्गीय पित्याकडे नाही बघणार तर कुणाकडे बघणार? जगाकडे बघणार का? नाही, मी दोन्ही ठिकाणी बघणार. मी हाताकडे पण बघते आणि मुखाकडे पण बघते. पण आधी मी मुखाकडे माझी नजर मुखाकडे. मला माहिती आहे ते हात मला मदत करतात, जे द्यायचं ते देतात. माझी नजर, माझं फोकस सगळा मी त्याच्याकडे लावेल, त्याच्याकडे नजर लावेल. त्याचे हात काय देतात त्याच्याकडे नाही पाहणार, मी त्याच्या मुखाकडे पाहिजे. सतत आणि सतत त्याचं मुख न्यावेल. तू कसा आहे त्याला जाणून घेणं, त्याच्या सानिध्यात येणं, त्याचं वचन वाचणं, त्याचं श्रवण करणं. कंटिन्यू त्याच्या मुखाकडे मी पाहिजे. मी श्रवण करते त्यावेळेस त्याच्या मुखाकडे बघते, मी वचन वाचते त्यावेळेस त्याच्या मुखाकडे बघते, मी प्रार्थना करते त्यावेळेस त्याच्या मुखाकडे बघते. पण त्याचे हात काय काय देऊन जातात? वचनच आहे त्याचं. परमेश्वराच्या स्वर्गीय गोष्टी मिळवण्याची खटपट कर. सगळ्या गोष्टी तुझ्या पायाजवळ. तो आपल्याला त्याच्या हाताकडे
बघून खाली नजर करण्याची गरजच लागत नाही. काय दिलं बघायची गरजच लागत नाही. कल्पनेच्या विचारांच्या पलीकडे तो देतो. अनुभव घेऊन पहा, अनुभव घेऊन पहा. देवाचा आत्मा बोलत आहे, प्रत्येकाशी मी बोलत आहे. या उणीवा आहे माझ्या, त्या उणीवा, हे हवंय ते हवंय, ज्याची अपेक्षा आहे. आज अपेक्षेने तुम्ही आलेला आहे त्यांना परमेश्वर सांगत आहे, तू फक्त माझं मुख बघ, फक्त माझ्या मुखाकडे लक्ष दे. प्रार्थना कर, सवाल कर, वचन वाच, माझ्याकडे बघ, लोकांसाठी प्रार्थना कर, मी तुझ्यासाठी काय करतो. जे नम्र हो, लीन हो, जे माझ्या नावाने ओळखले जातात, जे नम्र आणि दीन हो, माझ्या मुखाकडे पाहतात, माझं मुख शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि पुढचं सांगितलं, टर्न फ्रॉम देअर विकेड वेज, ते आपल्या दुष्ट मार्गांपासून वळतात. येशू ख्रिस्ताला मी स्वीकारला, पण अजूनही माझ्यामध्ये काही चुका आहे. खोटं बोलणं आहे, चोरी आहे, लबाडी आहे, द्वेष आहे, मीपणा आहे, घमंड आहे. ते सगळं मी देवाच्या हातामध्ये देते की परमेश्वरा, ही माझी कमजोरी मी कबूल कर. आता तू त्याच्यामध्ये देईल का? मला त्याच्यातून बाहेर येता येत नाही, पण तुम्हाला बाहेर काढता मी क्षमा करू शकत नाही, पण परमेश्वर क्षमा केल्याशिवाय प्रार्थनेचं उत्तर नाही. परमेश्वरा, मी कठीण दुखण्याचा आहे, तुझ्या हातात, तुला काय करायचं. ज्यावेळेला आम्ही लीन, नम्र, दीन होतो की हे माझ्या हात आहे, मी कबूल करतो परमेश्वरा तुझ्याकडे, इतरांकडे मी कबूल करणार नाही, तू तुझ्याकडे कबूल कर. पण ज्याला मी इतरांकडे कबूल करतो त्यावेळेला इतर लोक माझा त्या परिस्थितीचा फायदा घेतात. त्यांनी मला सांगितलं होतं त्याचा असं व्यसन आहे, मला सांगितलं होतं त्याच्या असाची चूक आहे, त्याचा असं लफडं आहे, सांगितलं होतं. ते 4 लोकांना सांगून आम्ही त्या देवाच्या सेवकाची, देवाच्या सेविकेची, देवाचे प्रत्येक तुम्ही देवाचे सेवक आणि सेविका आहात. तुम्ही आचार्य केलेले आहात आणि कामगार म्हणून निवडले. मग त्यावेळेला खिन्न होतं, आम्ही निराश होतो, वाईट वाटतं. कारण परमेश्वराचा आत्मा सांगतो सर्व परिस्थितीबद्दल धन्यवाद, सर्व परिस्थितीबद्दल परमेश्वराचे आभार माना आणि लोकांबद्दल वाईट बोलू नका. का? दुष्ट मार्गापासून बाहेर यायचे का? कारण देवाने आज्ञा दिलेल्या 2 आज्ञा ज्याच्यावर नियमशास्त्र आधारलेलं आहे. पहिली आज्ञा, तू आपल्याला परमेश्वर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि यासारखीच दुसरी आज्ञा आहे, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्याला. मी माझ्यावर प्रीती करते, मला हे सुख पाहिजे, मला ते सुख पाहिजे, मला ते पाहिजे, मला लोकांनी सन्मान दिलेला पाहिजे, मला लोकांनी प्रेम दिलेलं पाहिजे, माझ्या पाठीवरून हात फिरवलेला पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला माझ्या घरात कुटुंबात आनंद पाहिजे, मला चांगलं दिसलेलं पाहिजे, मला धार्मिकता पाहिजे, मला लोकांनी माझ्याकडे प्रार्थनेला आले पाहिजे, माझ्याबद्दल असं बोललेलं पाहिजे, तसं बोललं पाहिजे, मला सन्मानाचं स्थान पाहिजे, मला चांगली नोकरी पाहिजे, मला चांगला सन्मान पाहिजे, मला इकडे जायला पाहिजे, तिकडे जायला पाहिजे, मला आनंद करायला पाहिजे. जे 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 मला वाटतं ते मी इतरांसाठी मागणं अत्यंत गरजेचं. जशी आपणावर तशी इतरांवर. इतर म्हणजे कोण? कधी कधी शत्रू पण जवळ आहे तुमच्या नजरेच्या समोर. विचारांमध्ये जी व्यक्ती आहे, मोबाईलमध्ये जी नावं आहेत, आज चर्चमध्ये बसलेले अवतीभोवती जे लोक आहेत, काम करतो त्या ठिकाणी जेवढे लोक आहेत, सगळे जिथं चाल तो तुमचा शेजारी आहे. त्याच्यासाठी जे तुम्हाला हवं ते तुम्हाला मागायचं आहे. लक्षात घ्या, आमच्या स्वार्थ, आमचा मी सगळं बाजूला टाकायचं, आमच्या सगळं दुष्ट मार्गापासून वेगळं व्हायचंय आणि परमेश्वराकडे यायचंय. आणि तेव्हाच मग म्हणतो, देन आय विल हिअर देअर क्राय. मी त्यांचं आक्रोश ऐकेन, मी त्यांची विनंती ऐकेन आणि मी स्वर्गातून त्यांना उत्तर देईन. आय विल हील देअर लँड. मी त्यांचं भूमी आशीर्वादित करेन, आरोग्य प्राप्त करू देईल, त्यांची भूमी आशीर्वादित करेल. म्हणजे जे वरदान त्याने तुम्हाला दिलेलं आहे, ज्या ज्या गोष्टी, तुमचं कुटुंब, तुमचं चर्च, तुमचं काम, तुमच्या जीवनातील प्रत्येक विभाग म्हणजे तुमचं लँड आहे, देवाने दिलेलं वरदान आहे. तो त्या ठिकाणी प्रॉस्पेरिटी, आरोग्य, धनसंपत्ती आणि आनंद प्राप्त करून देईल. तो तुमची प्रत्येक प्रार्थना तो ऐकेल. केव्हा?
ज्यावेळेला तुम्ही त्याच्या नावाने ओळखले जाल, जेव्हा तुम्ही हंबल व्हाल, ज्यावेळेला तुम्ही त्याचं मुख निहाळाल, त्याचं मुख कसं निहाळाल? प्रेज अँड वर्शिप, कंटिन्युअसली स्तवन, त्याचं वचन वाचणं, त्याच्यामध्ये वेळ घालवणं, इतरांसाठी प्रार्थना करणं, त्यावेळेला तो तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला देईल. आता पहिलं, संशय न धरता कसं मागाल? संशय न धरता, संशय न धरता जर तुम्ही मागाल. पहिलं याकोबाचं पहिलं पत्र याकोबाचं पहिला अध्याय 6 ते 8. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस बिनबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काय मिळेल असे त्याने समजू नये. विश्वासाने मागितलं पाहिजे. विश्वास म्हणजे काय? न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. न दिसणाऱ्या गोष्टी. मला परमेश्वर वैभव देणार आहे, मला परमेश्वर हाय पोस्ट देणार आहे, मला परमेश्वर आरोग्य देणार आहे. आता काय होतं? वेदना. आता काय दिसतंय? दिसतंय काय? दुःख. आता काय दिसतंय? 5 रुपये 10 रुपये पण नाही बँकमध्ये. आणि मी काय म्हणणार आहे? माझ्याकडे पैसे मोजायला लोक ठेवले जाते. मी काय म्हणतो? मी 4 व्हीलर मधून फिरणार. मी काय म्हणतो? माझं स्वतःच घर असणार, माझा स्वतःचा चांगला बँक बॅलन्स असणार, माझ्या सगळ्या ह्या गोष्टी असणार. माझ्या जीवनामध्ये अधिक परमेश्वराचं सामर्थ्य असणार. आणि काय? चुका करते, पाप करते, काय करते? चुगल्या करते, भांडण लावते. आणि मी धार्मिक देवाची सेविका, देवाचा सेवक म्हणून परमेश्वर मला उभं करणार. मी प्रेझेंट वर्शिपर म्हणून उभं राहणार. आणि मी ज्याला प्रेझेंट वर्शिप करेन त्याला दुरात्मे पळतील. मला देवाने वचन दिलेलं आहे आणि मी येशूच्या नावात मागितलेलं आहे. विश्वासाने मागा. आता तुम्ही काय करताय? चुका. सैतान तुम्हाला लागलं, तू तर असं केलं, तू तर भांडण लावलं, तू तर हे केलं, तू तर ते केलंय, तू तर चोरी केली, तू तर असं केलंय. मी विश्वासाने मागितलंय. मी देवाची सेविका म्हणून उभं राहील, मी देवाचा सेवक म्हणून उभं राहील, मी देवाचं कार्य बांधणार आहे, मी त्याचं राज्य बांधणार आहे. सैतान भले तुमच्या चुका दाखवू दे. विश्वास ठेवा. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. देवाला फार आवडतं ते. देवाला फार आवडतं. एक मुलगा आहे, बापाकडे मागतो, मला इंजिनिअरिंगला पैसे हवे, ऍडमिशन घ्यायचं. आपला बाप साधा कामगार आहे. 6 महिन्यांनी परीक्षा होती, मी एवढे टक्के मिळवणार आहे. त्या बापाला माहिती हा पोरगा कष्ट करणार आहे. मनापासून मागतोय, काही बोलत नाही. बाप शांत बसतोय. 2 लाख रुपयाची मागणी केली आहे की 6 महिने मला ऍडमिशनला 2 लाख रुपये भरावे लागतील. बापाला का सांगितलं त्याने? त्याला माहिती आहे मळक्याचे कपडे घालतो, साधा कामगार आहे. पण त्याला माहिती आहे तो माझा बाप आहे, तो माझा बाप आहे, तो मला देईल. ती कशी परिस्थिती असू दे, तो विश्वासाने बापाला सांगून गेलेला आहे. आणि बाप त्याला त्या 6 महिन्याच्या नंतर ते 2 लाख रुपये कुठून येतो आणून देतो. हा जगीच बाप करतो. तो स्वर्गीय बाप आहे, तो स्वर्गीय बाप आहे, तो परमेश्वर आहे. ती खात्री पाहिजे. ते रिलेशन केव्हा आमचं होतं? ज्यावेळेला आम्ही प्रार्थनेत आणि स्तवनात येतो आणि ज्यावेळेला आम्ही त्याचं वचन वाचतो, त्याची वचनं आम्हाला माहिती होतात की तो तुला सोडणार नाही, टाकणार नाही, तो तुझं प्रत्येक मागणं पूर्ण करेल. तू विश्वासाने जे मागशील ते तुला दे. ही सगळी वचनं ज्यावेळेला आमच्या मेंदूमध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या नजरेमध्ये, आमच्या मुखामध्ये कंटिन्यू आहे, तर आम्ही ते क्लेम करतो, बोलतो, ते कंटिन्युअसली बोलतो, कन्फ्रेस करतो, त्यावेळेला तो ते पूर्ण करतो. हालेलुया. तो ते पूर्ण करतो. विश्वासाची प्रार्थना लगेच ऐकली जाते, लगेच ऐकली जाते. असं म्हटलंय ना, बायबलमध्ये सांगितलंय, नीतिमानांची प्रार्थना लगेच ऐकली जाते. नीतिमान कोण? ज्याने येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारला, तो प्रत्येक व्यक्ती नीतिमान आहे. म्हणजे आमच्या प्रत्येकाची प्रार्थना ऐकली जाते, प्रत्येकाची प्रार्थना ऐकली जाते. फक्त विश्वासाने प्रार्थना करा. दाविदाचा पॅटर्न माहिती आहे ना?
अतिशय हुशार होता, अतिशय हुशार. आणि परमेश्वराच्या मनाजोगं म्हटलंय. चुका केल्या त्यांनी, पाप केलंय, आणि तरी देवाच्या मनाजोगं म्हटलाय तो. अब्रामाबद्दल नाही म्हटलं, पावलाबद्दल नाही म्हटलं, स्वतःचा प्राण दिला पावलानं. मोशेबद्दल नाही म्हटलं, काय त्रास सहन केला इस्रायल लोकांचा. अरे भयान ताटण म्हणायचे लोक, त्रास देणारे लोक, त्यांना घेऊन यायचं आणि तेवढं करून त्यांच्यासाठी तो रडला, काठ्या पडली म्हणून त्याला त्या देशामध्ये वचनबद्ध देशात नेलं देवानं. देव बघा. आणि तो परमेश्वर त्या दाविदावर किती प्रेम करत होता. का माझ्या प्रियानं? 1 नंबरचा चॅप्टर. का? अहो त्याच प्रत्येक स्तोत्र अभ्यासा तुमच्या लक्षात येईल. तो आधी परमेश्वराचं स्तवन करत होता. परमेश्वर काय आहे ते कन्फेस करत होता. कन्फेस करायचा, तो बोलत होता. तो काय करू शकतो, त्याचं काय सामर्थ्य, तो परमेश्वराचं स्तवन करत असते. परमेश्वराचं स्तवन करून पॉझिटिव्ह वेव्ह सगळ्या तयार होत होत्या आणि परमेश्वराचं सामर्थ्य स्तवनात उतरून येतो. आणि मग हळूच आपलं मागणं मांडायचा, हळूच आपलं मागणं त्या स्तोत्रामध्ये मध्यभागी मांडायचा. माझे हे मागणे शत्रू त्रास देतोय, माझ्यासाठी धाव. शाऊल त्रास देतोय, धाव माझ्यासाठी. आणि मग प्रार्थना केली, मागितलं की लगेच तत्परतेने तिथल्या तिथं सील करून मोकळा, शिक्कामोर्तब मारून मोकळा. काय? आभार मानून मोकळा. हालेलुया. लोकच आभार मानून मोकळा. किती तर तुम्हाला दिलं नाही, तुझे आभार मानतो. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. आणि तो परमेश्वराच्या मनाजोगा होता. का? कारण तो देवाला पूर्ण जाणत होता. त्याला जाणून घ्या, त्याला जाणा तो कसा आहे, त्याचे सगळे ऍट्रिब्यूट, त्याचे सगळे गुण, त्याचा उल्लेख तुमच्या मुखाने करा. आम्ही उच्चार करतो, परमेश्वराच्या स्तवनाचा भुकेला नाहीये माझ्या प्रियांनो. त्याचा तो स्तवन करतो, त्यावेळेला तो काय कार्य करतो ते कन्फेस करतो. त्या पॉझिटिव्ह वेव्हज होतात, ते कन्फेस करतो आणि ते बोलतो. आमचं बोलणं, ते शब्द म्हणजे आमची कृती आहे आणि विश्वासाची कृती कार्य करते. हालेलुया. आणि लगेच आपलं मागणं मांडत होता. मांडल्याबरोबर तो परमेश्वराचे आभार मानत होता, धन्यवाद करत होता. म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री होती त्याला. राजा होता शाऊल, त्याचा सासरा होता तरी क्रूर होता, किती दुष्ट होता. त्याच्या पाठीमागे हात धुवून लागला होता. त्याची अशुद्ध शक्ती तो काढत होता, त्याला जीवनदान देत होता, स्तवन करत होता. दाविदाने स्तवन केल्यानंतर शाऊलाची अशुद्ध शक्ती निघून जात होती. गल्याथाला शाऊलासाठी त्यानं मारलं. त्याची पोरगी, स्वतःची पोरगी त्यानं दाविदाला दिली, तरी शाऊला मधला दुरात्मा कुणाच्या मागे लागला होता, हात धुवून दाविदाच्या पाठीमागे लागला. 2 वेळेला शाऊलाला हात परमेश्वराने त्याच्या हातात दिला आणि देवाचा अभिषिक्त म्हणून त्याने त्याला स्पर्श केला नाही माझ्या प्रियांनो. आणि या शाऊलाला, या दाविदाला माहित होतं इतका भयान शाऊल आहे, इतका क्रूर आहे, इतका क्रूर आहे. आणि तरी परमेश्वराच्या हातामध्ये त्याला देऊन तो स्तवन करत होता. स्वतःच्या हातात त्याने घेतलं नाही, शाऊलाला घेतलं नाही स्वतःच्या हात, देवाच्या हातात. तू कर, तू कर. आमच्या शत्रूला देवाच्या हातात द्या, आमच्या व्यसनांना देवाच्या हातात द्या, आमच्या कमजोरीला देवाच्या हातात द्या, आमच्या आजाराला देवाच्या हातात द्या, आमच्या स्वभावाला देवाच्या हातात द्या, आमच्या घमेंडीला देवाच्या हातात द्या. त्याला डील करून द्या, तो करतो. आणि तुम्ही नुसता धन्यवाद करा. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री बाळगून आभार माना, टाळ्या वाजून नाचा. लास्ट स्टेजवर होता. मला म्हटलं ICU मध्ये 9 दिवस होता. त्या दिवशी मला म्हटलं मला जगायचं आहे. मग डॉक्टरने सांगितलं तो जाणार, आता व्हेंटिलेटरवर ठेवायचा, आता जगणार नाही. आणि मी त्याला म्हटलं विश्वासाने देवाच्या हातातून लाईफ घे, एक बोलता होता. आणि मी टाळ्या वाजून, उड्या मारून, नाचून धन्यवाद करत होते. सगळे ICU मधले लोक माझ्याकडे, डॉक्टर लोक बघत होते काय झालं. मी परमेश्वराने त्याला ICU बाहेर काढलं. पण त्यांच्यामध्ये अडकून राहू नका, कारण आपलं स्थान परमेश्वर आहे. प्रथम स्थान परमेश्वर.
कोणामध्ये अडकून राहू नका. कर्तव्य पालन करा आणि पुढे जा. कर्तव्य पालन करा आणि पुढे जा. प्रेम द्या, कार्य करा आणि पुढे जा. कारण देवाला तुमची गरज आहे आणि देवानं तुम्हाला काम करी म्हणून नेमलेलं आहे. खंबीर व्हा. देव सांगत आहे खंबीर व्हा. पुढे आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. स्वतःच्या इच्छेने नाही, आत्म्याच्या प्रेरणेने. आत्म्याच्या प्रेरणेने केव्हा प्रार्थना कराल? ज्याला तुम्ही वचन वाचाल, ती वचनं तुमच्या मेंदूमध्ये, ती वचनं तुमच्या विचारामध्ये, ती वचनं तुमच्या मुखामध्ये, अंतःकरणामध्ये कंटिन्यू राहतील आणि ती वचनं घेऊन तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रार्थना कराल. इफिसियन्स पत्राचा 6वा अध्याय 18वे वचन. सर्व प्रकारची प्रार्थना व विनंती करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि त्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व प्रिय पवित्र जनांसाठी विनवणी करेल. जागृत राहा. आत्म्याच्या प्रेरणेने परमेश्वराच्या सामर्थ्याने प्रार्थना करा. स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या मनाने नाही, तर निरंतर आणि सतत प्रार्थना करा. परमेश्वराच्या आत्म्याने प्रार्थना करा. प्रार्थना व्यक्ती बदलवते, प्रार्थना समय बदलवते, प्रार्थना आम्हाला बदलवते, प्रार्थना परिस्थिती बदलवते. प्रार्थनेत सामर्थ्य आहे आणि सतत प्रार्थना करा. प्रार्थना हे तुमचं बल आहे. प्रार्थना हे तुमचं सामर्थ्य आहे. प्रार्थनेशिवाय विजय नाही. दाविदाचा पॅटर्न लक्षात घ्या. स्तवन करा परमेश्वराचं. कंटिन्यू स्तवन करा. स्तवन केल्यानंतर आपलं मागणं मांडा आणि विश्वासाने आभार माना. आभार माना. आभार प्रदर्शनासह आपले मागणे परमेश्वराला सादर करा. का सांगितलंय? कारण न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री तुमच्यामध्ये देवाला पाहायची आहे. हिला खात्री आहे का? दिसत तर काही नाही. ह्याला खात्री आहे का? दिसत तर काही नाही. घडत तर काही नाही आहे. नाही घडणार. तू करणार, तू बदलणार, तू देणार, तू कार्य करणार आहे. माझं युद्ध परमेश्वर लढत आहे. माझ्या शत्रूसाठी मला लढायची गरज नाही आहे. त्याला मी वचन दिलंय की तुझ्या शत्रूला आणि त्याचं रक्त वाचकावयास लागेल. माझा देव करेल. माझा देव माझं युद्ध लढेल. जयकार करेल आणि धन्यवाद करेल. त्याआधी मी काय करेन? त्याच्या नावाने मी ओळखलेली पाहिजे आहे. मी नम्र झालेली हवी आहे. त्याच्यानंतर मी माझ्या सगळ्या दुष्ट विचारांपासून, कृत्यापासून टर्न झालेली पाहिजे आणि माझा फोकस कुणावर हवाय? येशू ख्रिस्तावर हवा आहे. आणि त्याच्यानंतर मी जे मागणं करेन स्तवन करून हळूच मागणं माझं ठेवेल आणि मी आभार मानेल विश्वासानं. त्यावेळेला माझी प्रार्थना ऐकली जाईल. चला प्रियांना आपण आपले डोळे बंद करूया. हालेलुया, हालेलुया. जे आम्ही प्रार्थना करणार तीन आणि नम्र होऊन विश्वासाने ती प्रार्थना ऐकली जाणार आहे. आणि प्रार्थनेसाठी प्रार्थनेचे योग्य म्हणून परमेश्वर तुम्हाला उभं करत आहे. स्वतःची वैयक्तिक